भारतीय किसान मोर्चाच्या वतीने होराळे येथे नैसर्गिक व विषमुक्त शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न। भारतीय जनता किसान मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने केंद्र सरकारच्या 12 वर्ष संकल्पपूर्ती अभियानांतर्गत होराळे येथे नैसर्गिक व विषमुक्त शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। होराळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या भारतीय जनता किसान मोर्चा उत्तर रायगडच्या पुढाकाराने किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर सांगडे, मनीष खवले यांच्या संयोजनातून आयोजित या कार्यशाळेस कृषी महर्षी शेखर भडसावले, पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात होराळे गावात वृक्षारोपण करून करण्यात आली। त्यानंतर सन्माननीय मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीचा 12 वर्षाचा तत्पूर्ती कार्यक्रमाचा संकल्प ह्याच्यातला एक कार्यक्रम आहे। हा आजचा जो कार्यक्रम आहे तो नैसर्गिक शेती कार्यशाळा, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल माहिती देणं आणि सरकारच्या ज्या नवनवीन शेती संदर्भातल्या ज्या आता योजना आहेत त्यांची माहिती देणं हा प्रमुख उद्दिष्ट आजच्या कार्यक्रमाचा आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवात करण्यासाठी जे बाकीच्या पद्धतीने करतात ते आज आपण ही कार्यशाळेची सुरुवात वृक्षारोपणाने केलेली आहे। वृक्षारोपणाचा उद्दिष्ट एकच आहे की शेतीला पूरक जर झाडं व्यवस्थित असतील तर झाडांच्या मार्फत वातावरण नीट राहील आणि वातावरणातर्फे आज जो पाऊस लेट झालेला आहे तो सुधारण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल। भारतीय जनता पार्टीतर्फे आज जो हा कार्यक्रम घेतला त्याला मोठ्या प्रमाणात सर्व शेतकऱ्यांचाही या उपक्रमाच्या माध्यमातून मी असं आवाहन करेन की प्रत्येकाने छोटं की नाही पण शेतीसाठी काम करावं। आपल्या घराच्या परड्यामध्ये 10 बाय 10ची तरी शेती करावी की ज्याच्यात 5-10 झाडं लावून आपल्या घराला लागणारा भाजीपाला तरी आपल्या स्वतःच्या परड्यात जर उगवला आणि त्याचा जर शेतीमुक्त विषमुक्त जे अभियान आहे यात आपला सहभाग नोंदवला तो स्वतःचंही भलं होईल आणि त्याचबरोबर आपल्या समाजाचंही भलं होईल। त्या प्रमाणात जी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, शाश्वत विकास आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले। प्रमुख मार्गदर्शक कृषी महर्षी शेखर भडसावले यांनी नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीची संकल्पना, रोपांची योग्य लागवड व संगोपन, हवामानाचा अंदाज, मातीची गुणवत्ता आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळाली। या कार्यशाळेस खालापूर तालुक्यातील विविध भागातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवून उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच आरोग्यदायी व विषमुक्त अन्न निर्मितीला चालना देण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी भारतीय जनता किसान मोर्चा उत्तर रायगडच्या कार्याचे कौतुक केले। असं आहे की झाडं लावला खूप म्हणजे लक्षावधी कोट्यावधी झाडं लावली जातात पण त्यातलं जगण्याचं प्रमाण मला असं वाटतं 1% पण नाही आहे। पण त्याचं कसं लावायचं हे तर मी सांगेनच तुम्हाला, पण मला असं वाटतं की त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो झाड कोणाच्या तरी ताब्यात पाहिजे। आता इथे हे शेतकरी जे आहेत यांच्या स्वतःच्या शेतामध्ये आपण हे लागवड केली आहे, हा मला असं वाटतं हे जे BJPचा उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे। म्हणजे विचारच मुळात चांगला आहे। विचार चांगला पाहिजे, तिथली व्यक्ती सक्षम आणि त्या विचाराची पाहिजे की मला झाडं वाढवायचे, जगवायचे, ते वाढवलेले दिसत आहेत अशी व्यक्ती त्यांनी निवडलेली आहे। तेव्हा ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट अशी की झाडं जी आणलेली आहेत प्लांटिंग मटेरियल ते मुळामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे। ही जी कलमं आहेत, आपण फणसाची कलमं लावली आणि फणसाची कलमं माझ्या मते फार सुंदर आहेत। तुमचं काय मत आहे? हो, नक्कीच सुंदर, उत्तम कलम आहेत, प्लांटिंग मटेरियल बेस्ट आहे। त्याच्याशिवाय काय पाहिजे तर त्याच्याशिवाय ही कलमं ज्या पद्धतीने लागवड केली, त्यांनी खड्डे खणून ठेवले, त्याच्यामध्ये योग्य खत मातीचं प्रमाण तिथे चांगलं होतं आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट त्यांनी दाखवली। मी स्वतः माझ्या 76 वर्षाच्या आयुष्यात आज पहिल्यांदा शिकलो तुमच्याकडनं की झाड लावतानाच तिथे एक पाईप त्यांनी घालून ठेवला आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा पाण्याची गरज पडणार आहे तेव्हा त्याच्यामधूनच पाणी घातलं की ते नेमकं मुळापर्यंत पोहोचेल। फार अतिशय नॉव्हेल गोष्ट मी शिकलो। तर अशा गोष्टींचा प्रसार व्हायला पाहिजे। आता
ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जे SRP माध्यमातून जी शेती व्यवसाय जो शेतीचं उच्चाटन होतं याच्या माध्यमातून त्याच्यावर बडसावले साहेबांचं चांगलं मार्गदर्शन झालं. त्या मार्गदर्शनाचा येथील शेतकऱ्यांनी नक्कीच उपयोग करून घेतील आणि असे विविध कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये हवेत जेणेकरून शेती व्यवसायाला चांगली चालना मिळेल. आणि आज होराळे इथे कार्यक्रम झालेला आहे शेती कार्यशाळा. उद्या पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव किंवा कृषी मेळावा आम्ही साजरा आयोजित केलेला आहे पंचायत समितीच्या माध्यमातून. मला तर वाटतं पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये हा पहिल्यांदा असा कृषी मेळावा आपल्या तालुक्यामध्ये होत आहे. असे विविध कृषी मेळावे जिल्ह्यामध्ये होत आहेत. BJPचे आपले जे सभापती आहेत, जिल्हा परिषदचे सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि आपले अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक कृषी मेळावा आयोजित केलेला आहे.